नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। स्पेसिफिक प्रश्न असे आहे की माझ्या मतदारसंघातील बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये काही असे गुन्हे दाखल झालेले आहेत ज्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एकाच मुलीचे बाहेर जिल्ह्यातील मुलीचे 2-2, 3-3, 4-4 लग्न लावून दिली जातात आणि कुटुंब जर पुढे जायचं म्हणलं तर आम्ही तुमच्या नावावरती हुंडाबळीचे गुन्हे दाखल करू असं सांगितलं जातं आणि मुलगी नांदायला सुद्धा येत नाहीत। अशी स्पेसिफिक काही प्रकरणं आहेत ती मंत्री महोदयांना देतो। त्याचबरोबर मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना महाराष्ट्र 2003 हुंडा प्रतिबंध नियमाचा उल्लेख केला होता। त्याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की त्रिमासिक अहवाल झाला पाहिजे। आमच्या माहितीनुसार अध्यक्ष महोदय हा त्रिमासिक अहवाल सादरही होत नाहीत आणि अनेकदा हे प्रलंबित राहतात। त्यामुळे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे की हा अहवालाबद्दलची काय परिस्थिती आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय की ह्या कायद्याचा जो गैरवापर केला जातो, जसं आमच्या ताईंनी मगाशी सांगितलं की ह्या ज्या मोठे कुटुंब आहेत याच्यामध्ये ही प्रथा सुरू झालेली आहे। असे काही प्रकरणं मी स्वतः अनुभवतोय की श्रीमंत कुटुंबातील काही असे लोक असतात की न मागता गाडी वस्तू दिली जाते आणि काही वर्षानंतर ती भगिनी त्या तिच्या नवऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरू करते की तुम्ही माझं असं ऐका, जर नाही ऐकलं तर तुमच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू। तर या गैरवापराबद्दल आपण काही मार्ग काढणार आहोत का? सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी विचारल्याप्रमाणे जी आपली हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे जिल्हा स्तरावर देखील आणि तालुका स्तरावर देखील, तर यांनी जो त्रैमासिक अहवाल सादर करायला पाहिजे तो निश्चितपणे सर्व ठिकाणी केलेला आहे आणि जर का हा झालेला नसेल तर तो त्या ठिकाणी सादर करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येईल। दुसरा, आपण एक परिस्थिती सांगितली की त्या ठिकाणी लग्नाच्या वेळेसच काही गोष्टी देण्यात येतात आणि काही वर्षानंतर त्या माध्यमातून पुढच्या व्यक्तीला मुलाला देखील त्या ठिकाणी त्रास होतो। तर अशा संबंधित स्पेसिफिक जर का तक्रारी भेटल्या तर ती परिस्थिती बघून त्याच्यावर गृह विभाग कारवाई करेल। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं ESN न्यूज हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त